गुड मॉर्निंग. बघा लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 घेतला होता फायनान्शियल प्लॅनिंगचा. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 बघायचा आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा. मग आता 4.3 प्रॅक्टिस सेट बघण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे. त्या कोणत्या बेसिक कन्सेप्ट आपण पहिले बघणार आहोत. मग याच्यामध्ये सर्वात पहिली जी कन्सेप्ट आहे बघा समजून घ्या, सरांनी लक्ष द्या फक्त इथं. पहिली आहे कन्सेप्ट कॅपिटल. पहिली कन्सेप्ट कोणती आहे? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय रे? कॅपिटल म्हणजे राजधानी, बरोबर का? नाही, कॅपिटल म्हणजे राजधानी आहे, पण इथं कॅपिटल म्हणजे काय असतं? भांडवल. एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लागतं आपल्याला? भांडवल लागतं ना, पैसे लागतात ना. सपोज मला एखादा 100 कोटी रुपयाची एखादी कंपनी सुरू करायची, तर 100 कोटी रुपये लागेल ना मला. म्हणजे याचा अर्थ ते काय झालं बरं? कॅपिटल झालं. कोणताही बिझनेस सुरू करण्याच्या आधी आपल्याला काय लागते? पैसे लागतात किंवा भांडवल लागतं. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. कॅपिटल काय कळेल सर्वांना? कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागलेले पैसे म्हणजे काय असतं? कॅपिटल. दुसरा शब्द आपल्याला आहे तो म्हणजे शेअर. बघा व्यवस्थित समजून घ्या. आता शेअर काय? शेअर म्हणजे काय असतं बघा. आता बघा सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. मला एखादी कंपनी सुरू करायची. काय करायची? एखादी कंपनी सुरू करायची. जी कंपनी सुरू करण्यासाठी मला 50 लाख रुपये लागतात. किती लागतात? ते 50 लाख. किती लागतात? ते 50 लाख. पण मी बिचारा गरीब माणूस आहे आणि माझ्याकडे आहे फक्त सध्या 20 लाख रुपये. किती लाख आहे? 20 लाख. माझ्याकडे 20च लाख आहे. मग मला अजून किती लाखाची गरज आहे बरं? 30 लाखाची. कारण की मला व्यवसाय तर तोच सुरू करायचा आहे, त्याच्यातला इन्कम आहे ना, म्हणून तोच व्यवसाय सुरू करायचा आहे. मग आता माझ्याकडे 20 लाख आहे, मग मला किती लाखांची गरज आहे आता? 30 लाख रुपयांची गरज आहे. मग आपण जनरली काय करतो? एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे उसने घेतो. पण जनरली नातेवाईक टायमिंगवर पैसे देतात का? नाही. ते काय म्हणतात? कालच खर्च झाले, परवाच मुलाची फी भरली. आता मी पण फोन केला, म्हटलं मी फोन केला फी भरा, का ते काय म्हणत्या? दिवाळीला नेमका खर्च झाला. असे कारण सांगतात ना ते. मग आपल्याला नातेवाईक पैसे देतात का? नाही. मग त्याच्यापेक्षा एक दुसरं सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे? आपण शेअर मार्केटमध्ये सांगून द्यायचं का मी एवढी 50 लाखाची एक कंपनी सुरू करतोय आणि त्याची मी शेअर विकणार आहे म्हणायचं. काय म्हणायचं? शेअर विकणार आहे. मग आता मला किती पैशांची गरज आहे? 30 लाख रुपयांची गरज आहे ना. मग एका शेअरची किंमत जनरली आपण किती बी ठेवू शकतो? 10 रुपये, 20 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, लाख रुपये, किती ठेवू शकतो. मग आपण असं म्हणायचं का माझ्या एका शेअरची किंमत आहे 1 लाख रुपये. मग माझा येऊन शेअर घेऊन जातो. मग जनरली 1 लाख रुपयाला एक शेअर आहे. किती लाखांची गरज आहे? 30 लाख. मग 30 जण येऊन काय करतील? शेअर विकत घेतील. तो शेअर म्हणजे एक कागद असतो, एक बॉन्ड असतो, तो विकत घेऊन जातात. ते आपल्याला 1 लाख रुपये देतात. किती देतात? 1 लाख रुपये. मग हा ए व्यक्ती आहे, तिने एक शेअर विकत घेतला. सोबत 1 लाख रुपयाचा अजून बी ह्या व्यक्तीने पण शेअर विकत घेतला. असे 30 लोकांनी शेअर विकत घेतले. म्हणजे काय झालं? ते कागद घेऊन गेले आणि 1 लाख रुपये मला देऊन गेले. माझ्याकडे 20 लाख होते, ह्या 30 जणांचे 30 लाख पण आले, झाले 50 लाख. केली कंपनी सुरू. आता कंपनी सुरू केल्यानंतर साहजिक ती कंपनी कासाठी सुरू केली? समाजसेवा करण्यासाठी का? नाही. कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. साहजिक गोष्ट आहे ना. त्यासाठी सुरू केली? पैसा कमवण्यासाठी. मग 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी इन्कम सुरू होतो, नफा भेटतो आपल्याला. मग आपण असं कन्सिडर केलं याच्यातून मला 10 लाख रुपये पहिल्या 2 महिन्यात नफा मिळाला. किती मिळाला? 10 लाख रुपये. सॉरी 10 लाख रुपये काय मिळाला मला? नफा मिळाला. बरं एक काम करू आपण. बरं 10 लाख रुपये काय मिळाला आपल्याला? नफा मिळाला. पण या 10 लाख नफा म्हणजे मी एकटं नाही घेऊ शकत. मग ही टोटल जी रक्कम आहे का? ही टोटल रक्कम, ह्या टोटल रकमेच्या जेवढी मी गुंतवली का तेवढंच मी नफा घेऊ शकतो. म्हणजे बघा इथं 50 लाखापैकी 20 लाख मी गुंतवलेले, याचा अर्थ 40%. याला किती म्हणतो आपण? 40%. याला 100 कन्सिडर केलं त्यात डबल करावं लागेल ना. म्हणजे मी किती टक्के पैसे गुंतवले? 40%. आणि या बाकीच्या 30 लोकांनी किती पैसे गुंतवले बरं? 60%. बरोबर ना. मग आता काय होईल? जो नफा आला का त्यातली 40% नफाच मी घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा मी जास्त नफा मला घेताच येत नाही.
मग याचे 40% म्हणजे किती होणार बरं? 4 लाख. म्हणजे मी फक्त किती नफा घेऊ शकतो? 4 लाख. उरलेले 6 लाख कोणाला नफा वाटून द्यायचा आहे? हा या शेअरवाल्यांना. मग यालाच आपण म्हणतो शेअर. शेअर म्हणजे काय? एखाद्या कंपनीत आपण पैसे गुंतवले. किती गुंतवले? याला म्हणतो आपण शेअर. म्हणजे हे सर्व काय बरं? शेअर होल्डर म्हणतो आपण याला, ज्यांनी कंपनीत पैसे गुंतवले तो. हा सर्वात जास्त पैसे कोणी गुंतवले? हा जास्त पॉवरफुल असतो या कंपनीत. बरं लक्षात ठेवा, हा पण मालक आहे आणि 30 जण सुद्धा मालकच आहे. पण सर्वात जास्त मालक पॉवरफुल कोण असणार आहे? ज्यांनी जास्त पैसे गुंतवले तो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, रिलायन्स ही कोणाची कंपनी आहे? अंबानीची. पण तो एकटा मालक आहे का? नाही. त्याच्यात सर्वच मालक आहे, ज्यांनी शेअर गुंतवले ते सर्वच मालक आहे. पण त्या रिलायन्स मध्ये सर्वात जास्त शेअर कोणाचे? अंबानीचे. म्हणून आपण म्हणतो तो मालक आहे. अंबानीचे आपण सर्व शेअर जर विकत घेतले तर रिलायन्स कंपनी आपली होऊ शकते. जर आपण त्याचे सर्व शेअर विकत घेतले तर लगेच मालक आपण एका दिवसात. पण त्यासाठी शेअर विकत घ्यावं लागेल आणि शेअर विकत घेण्यासाठी आपल्याला ट्रकांनी पैसे भरून न्यावं लागेल, एवढे महाग येते. पण त्याच्याकडे तेवढे आहे म्हणून तो मालक आहे. जो घेईन तो मालक राहील. अलग लक्षात. कंपनीचा असा एक मालक नाही, तो ज्याच्याकडे जास्त शेअर राहतात. बघा यांच्याकडे 1-1 लाख रुपयाची शेअर आहे, त्याच्याकडे 20 लाखाचा शेअर असं म्हणू शकतो आपण. पण शेअरच आहे दोन्ही पण. अलग लक्षात. शेअर म्हणजे विशिष्ट रकमेचा भाग, याला आपण शेअर असं म्हणतो. कळेल की हे? नक्की. पुढचा आहे शब्द शेअर होल्डर. शेअर होल्डर म्हणजे काय? ज्यांनी पैसे गुंतवले तो व्यक्ती. ध्यान आलं का? 20 लाखाचा शेअर होल्डर कोण आहे? सतीश बारंगे. 1 लाखाचा कोण आहे? पेटकर. 1 लाखाची कोण आहे? गोपनी. गोपनी राखी घ्यायला बसली. पण हे सर्व काय आहे? शेअर होल्डर. लक्षात आलं का? शेअर होल्डरचा अर्थ ज्यांनी शेअर विकत घेतले तो शेअर होल्डर नाही. हे लक्षात. पुढचा शब्द आहे, वर्ड आहे स्टॉक एक्सचेंज. कोणता आहे? स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज. आता बघा, बऱ्याच जणांच्या डोक्यात मनात आलं असेल असं, सर तुम्ही 20 लाख रुपये गुंतवले, बाकीच्यांनी 30 लाख रुपये गुंतवले, 50 लाखाची कंपनी सुरू केली, 10 लाख रुपये नफा आला. यांना सांगायचंच नाही, अख्खा नफा आपणच ते घेऊन टाकायचा. सांगायचंच कशाला कोणाला किती नफा झाला? बरोबर का नाही? असं काहींच्या मनात आलं असेल, भामटी जे असतील ते. आपणच घेऊन टाकाय, दुसऱ्याला सांगायचंच नाही किती नफा झाला. भाग्यश्रीचे तर पहिले मनात आलंच. आले होतं का नाही? खरं बोल. तुला पटकन हसले असं सांगितलं आलं ना म्हणा. हा, पण हे असं शक्य नाही, पॉसिबल नाही. का? एखादी कंपनी सुरू करायची आहे आणि त्याच्यासाठी जर पैशांची गरज असेल, लागत असेल, त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि ते कुठं करावं लागतं? स्टॉक एक्सचेंज मध्ये. भारतात 2 फेमस स्टॉक एक्सचेंज आहेत. एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे मुंबईमध्ये मोठी एक ऑफिस आहे, बिल्डिंग आहे. तिथे आपण तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. तिथे जाऊन काय करायचं असं, आपल्याला कंपनी सुरू करायची ना, तर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि सांगावं लागतं मला एक 50 लाखाची कंपनी सुरू करायची, माझ्याकडे 20 लाख रुपये आहे, 30 लाखाची मला गरज आहे, अशी आपण नोंद करून ठेवायची. मग आता एखादा कोणतरी सोनवणे सारखा माणूस येईल, बरोबर ना, तो काय म्हणणार माझ्याकडे 5 लाख पडेल, मी तर कंपनी सुरू करायची नाहीये. मग मी काय करणार? शेअर विकत घेणार आहे. मग ते पण काय जातात? कंपनीत जातात. तेव्हा चांगली एखादी कंपनी आहे का मला पैसे गुंतवायचे? मग स्टॉक एक्सचेंज वाले म्हणतात हा चांगली एक कंपनी सुरू होणार आहे 50 लाखाची, त्यांना एवढी एवढी गरज आहे. यांची एका शेअरची किंमत 1 लाख रुपये आहे. म्हणलं तर आपण 5 लाख रुपये घेऊन गेलेली सोनवणे, ती लगेच 5 लाख देईन आणि 5 शेअर विकत घेईन. ध्यानात आलं का? म्हणजे ज्याला पैसे गुंतवायचे ते पण ह्या ऑफिसला जातात आणि ज्यांना पैशाची गरज आहे ते पण ह्या ऑफिसला जातात. आणि तिथूनच सर्व मग काय होणार आहे? नफा तोटा सर्व काय होणार? तिथूनच हिशोब पाहिला जाणार आहे. त्याला आपण म्हणतो काय? स्टॉक एक्सचेंज. भारतातला आशिया खंडातला सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज कोणता आहे? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि सर्वात मोठा कोणता आहे? निफ्टी, ज्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो आपण, ज्याच्यात 50 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन आहे. मोठ्या भारतातल्या किंवा आशिया खंडातल्या मोठ्या कंपन्या आहेत. तेवढं नाही, पण तुम्हाला एवढं स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज काय आलं? एक असं ऑफिस आहे जिथं हा सर्व व्यवहार चालतो. लक्षात येईल का? पुढचा वर्ड आहे सर्वात महत्त्वाचा, ज्याच्यावर आपल्याला सर्वात जास्त पुढे प्रश्न आहे, फेस व्हॅल्यू.
त्याला FV असं पण म्हटलं जातं, फेस व्हॅल्यू. अजून एक सांगतो, एक आहे मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे MV. हेच तुम्हाला पुढे जाऊन यूज करायचे. हे दोन सर्वात महत्वाचे वर्ड, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. बघा, मी कंपनी सुरू केली होती आताच, त्याच्यात मी 20 लाख रुपये गुंतवले होते आणि 1-1 लाख रुपयाचे शेअर दिले होते. मग काय केलं, ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये काय झालं, एक बॉन्ड तयार केला. बॉन्ड म्हणजे एक प्रकारचे सर्टिफिकेट असतं, त्याच्यावरती लिहिले सतीश वाडेंची कंपनी वगैरे वगैरे वगैरे. आणि हा बॉन्ड किती लाखाचा आहे बरं, 1 लाख रुपयाचा हा बॉन्ड आहे. किती लाखाचा, 1 लाखाचा बॉन्ड. मग हा बॉन्ड घेऊन जा आणि 1 लाख रुपये द्या. अलग लक्षात. ज्या बॉन्डवर जी किंमत लिहिलेली आहे का त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. काय म्हणायचं, फेस व्हॅल्यू. म्हणजे ती बॉन्डची किंमत जी प्रॉपर आहे का त्याला काय म्हणायचं, फेस व्हॅल्यू. पण आता बघा पुढचं आहे मार्केट व्हॅल्यू. आता मार्केट व्हॅल्यू काय बघा, जर एखाद्या व्यक्तीला इथे जर असं वाटलं का मला 1 लाख रुपयाची गरज आहे, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मला पैसे काढून घ्यायचे, पण कंपनी लॉस मध्ये पण नाहीये आणि कंपनी खूप प्रॉफिट मध्ये पण नाहीये, प्रॉपर चालली, तर ते जनरली काय करतात, कोणाला तरी 1 लाख तोच कागद 1 लाखाला विकून टाकतात. ही घ्या, तुम्हीच पैसे कमवा, मला काही नको, मला 1 लाखाची गरज, मी काढून घेतले पैसे, असं एखादा व्यक्ती म्हणतो. पण ही झाली एक कंडिशन. दुसरी पण कंडिशन असू शकते, मग ही कंपनी कधी कधी खूप प्रॉफिट मध्ये चालते, लय पैसा भेटतो, लय इन्कम आहे, पैसे कमी गुंतवले पण नफा मात्र काय आहे, लय आहे. मग एखाद्याच्या पुन्हा मुलीचं लग्न आलं आणि त्याला तो पुन्हा विकून टाकायचा आहे, पण त्याला मार्केट खूप जास्त आहे ना, मग तो काय करणार आहे, 1 लाखाला विकील का, नाही, तो म्हणून मी 1,10,000 विकणार आहे. बॉन्डची किंमत किती त्याच्यावरती लिहिलेली, 1 लाख, पण विकणार कितीला आहे, 1,10,000. म्हणजे आता त्याला काय म्हणणार आहे आपण, मार्केट व्हॅल्यू. मार्केट जरी तो बॉन्ड 1 लाखाचा आहे, फेस व्हॅल्यू 1 लाख आहे, पण तो मार्केटमध्ये विकताना किती रुपयाला विकला गेला, 1,10,000. याला म्हणायचं मार्केट व्हॅल्यू MV. किंवा तो अजून जास्त ही कंपनी प्रॉफिट मध्ये असेल तर हा म्हणत नाही, मला 1,25,000 विकायचं आहे. म्हणजे याचा अर्थ 1,25,000 रुपये काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू. पण त्याची किंमत लिहिलेली किती आहे, 1 लाख. याला प्रीमियम म्हणतात. प्रीमियमचा अर्थ काय, जास्त भावाने विकणे. तर कधी कधी लॉस पण होतो. उदाहरणार्थ ही कंपनी सतत लॉस मध्ये चालली, मग लॉस मध्ये चालल्यावरती कुणी शेअर ठेवणार आहे का याच्यात, हाय ते पैसे बुडून जातील ना लॉस मध्ये चालले तर. मग हे लोक काय करतात, विकून टाकतात शेअर, नको मला नको प्रॉब्लेम व्हायला, हाय ते पैसे जातील. मग समोरचा घेणारा पण माहिती आहे, त्याला पण माहिती आहे शेअर लॉस मध्ये चाललाय, मग हा म्हणतो नाही मी 1 लाखाला नाही घेणार, 80,000 देत असेल ते, नाही तर नाही घेणार. हा म्हणतो 80,000 तरी भेटून जाते, नाही देऊन टाका विका. पण त्याच्या किंमत किती अजून सुद्धा 1 लाख, पण गेला कितीला, हा 80,000 गेला, म्हणजे लॉस मध्ये गेला. पण याला लॉस नाही म्हणतात, याला डिस्काउंट म्हणतात, याला डिस्काउंट मार्केट व्हॅल्यू म्हणतात. पण बॉन्डवर लिहिलेले किती येतं, आपण फेस व्हॅल्यू किती त्याची, लाखच. तिन्ही कंडिशन मध्ये फेस व्हॅल्यू लाख आहे, पण फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त, फेस व्हॅल्यू पेक्षा कमी जर पैसे असेल त्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. लक्षात आलं का, नक्की. मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू महत्वाचा आहे. त्यानंतर आहे महत्वाचा शेवटचा शब्द, तो आहे डिव्हायडंट. डिव्हायडंट हा सर्वात महत्वाचा आहे. डिव्हायडंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आताच सांगितलं मी तुम्हाला, पैसे किती गुंतवले टोटल कंपनी सुरू करण्यासाठी, 50 लाख. नफा किती मिळाला, 10 लाख मिळाला. किती मिळाला, 10 लाख. मग 10 लाखापैकी 4 लाख याला गेले, 6 लाख यांना गेले. प्रत्येकाला किती आले बरं, 20,000 रुपये आले. प्रत्येकाला 20,000 रुपये आले, याचा अर्थ झाला डिव्हायडंट. म्हणजे पैसे डिवाइड केले. पैसे डिवाइड म्हणजे कोणता, नफ्याचे पैसे किती टक्के डिवाइड केले याला म्हणतात डिव्हायडंट. ध्यानात आलं का. मग हा डिव्हायडंट 1% असू शकतो, 5% असेल, 10% असेल, 20% असेल, किती पण असेल. 20% डिव्हायडंटचा अर्थ काय रे बाबड्यांनो, 20% नफा झाला. म्हणजे 100 रुपये गुंतवले असेल तर 120 रुपये झाले असतील. 5% डिव्हायडंटचा अर्थ काय रे बाबड्यांनो, 5% नफा झाला, 5% सरांनी डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे. ध्यानात आलं का. याला आपण काय म्हणतो, डिव्हायडंट. लक्षात येईल, काही प्रॉब्लेम राहील. हे महत्वाचे काही वर्ड आहे, हे आपल्याला गरजेचे आहे. इथपर्यंत सर्व कळालं, काही प्रॉब्लेम राहील का, नाही.
आता ही फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू बद्दल थोडं आपल्याला पुढे गेलं एक्झाम्पल आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून थोडी एक्स्ट्रा माहिती सांगतो जी आपल्याला गरजेची. आता बघा, काय अडचण असेल तर विचारा इथपर्यंत, काय अडचण नाही. आता बघा, आपण कंपॅरिझन करणार आहे, कोणाबरोबर कोणाशी कंपॅरिझन करणार आहे? कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. कशाला काय म्हणतात याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. बघा, ज्यातला आपण पहिलं बघू, ज्यातला आपण फर्स्ट बघू. इफ जर मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे इथं कोणती व्हॅल्यू जास्त आहे रे? मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, याचा अर्थ तो शेअर महाग विकला गेला का स्वस्त विकला गेला का तेवढ्याच पैशाला विकला गेला? महाग, कारण की मार्केट व्हॅल्यू जास्त आहे ना, फेस व्हॅल्यू कमी आहे. जसं मी सांगितलं, एखाद्या बॉन्डची फेस व्हॅल्यू जर 100 रुपये जर असेल पण तो मार्केटमध्ये विकला गेला 110 रुपयांना, म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय बरं? जास्त आहे, म्हणजे हा प्रॉफिट मध्ये विकला गेला ना. कसा विकला गेला? प्रॉफिट. यालाच आपण म्हणतो देन. इट्स कॉल्ड प्रीमियम. याला काय म्हणतो आपण? प्रीमियम. प्रीमियम म्हणजे चांगलं क्वालिटीचं. प्रीमियमचा अर्थ काय? जास्त नफा झाला. थोडक्यात आपण याला काय म्हणू शकतो? नफा. फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल इथं मी सांगतो, फेस व्हॅल्यू जर 100 रुपये आहे आणि मार्केट व्हॅल्यू जर 110 रुपये झालेली असेल, याचा अर्थ तो शेअर महागात चाललाय. महागात चाललाय याचा अर्थ काय रे? कंपनी जास्त प्रॉफिट मध्ये, म्हणतो लोक महाग मध्ये शेअर घेऊन राहिले ना. मग अशा वेळेस अशा कंडिशनला आपण काय म्हणायचं? प्रीमियम. प्रीमियम कधी म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारतात. कळलं की? नक्की. नेक्स्ट, सेकंड कंडिशन काय? इफ मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू इज इक्वल, देन. आता दोन्ही पण सेम असेल, दोन्ही पण काय बरं? सेम. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कळाला का तुम्हाला? फेस व्हॅल्यू जर 100 रुपये असेल तर मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे? 100 असणार आहे. मग असेच काही प्रॉफिट किंवा लॉस आहे का? नाहीये. यालाच आपण म्हणतो पार. PAR. काय म्हणतो याला? पार. चा अर्थ काय राहणार आहे? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही पण सेम, काही फरक नाही. आणि तिसरी आहे कंडिशन, आणि ती म्हणजे इफ मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. मग मला सांगा, मार्केट व्हॅल्यू किती होती बरं आपल्याकडे आतापर्यंत? 100. ही जास्त आहे कोणापेक्षा? मार्केट व्हॅल्यू पेक्षा. याचा अर्थ 90 रुपये असेल ना, असं होईल ना. मग मला सांगा, काय बरं? चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. म्हणजे काय बरं? लॉस झाला इथं. आणि लॉस म्हणजे लॉस नाही म्हणायचं, मग त्याला डिस्काउंट म्हणायचं. आम्ही तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट दिला, काय म्हणायचं? डिस्काउंट. जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? देन डिस्काउंट. काय म्हणायचं? डिस्काउंट. लक्षात येईल गेला? डिस्काउंट. डिस्काउंटचा अर्थ काय? फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी आहे. पारचा अर्थ काय? फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सेम आहे. आणि मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल त्याचा अर्थ महाग गेला. महाग म्हणजे प्रीमियम. प्रीमियम म्हणजे चांगलं क्वालिटीचं. अलग लक्षात. हे 3 कंडिशन लक्षात येईल का? नक्की. एकदम बर. पुढे अजून सांगतो, एक चौथी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. याच्या पलीकडे वेगळी. या सर्व व्यवस्थित नोट्स लिहायच्या बरं का, एकदम चांगल्या नोट. मी तुम्हाला हे फक्त सांगितले, तुम्हाला लिहायचंय. व्हिडिओ पॉज करा, नंतर लिहा कशाला काय म्हणतात. कारण की हे शब्द जर कळाले तर पुढचे प्रॅक्टिस कळतात, नाही तर काहीच कळणार नाही. याच्या पहिले नोट्स काढा व्यवस्थित आणि नंतरच पुढच्या गोष्टी लिहा. मग आता चौथी गोष्ट तुम्हाला सांगायचं बघा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मी किती पैसे गुंतवले होते मागाच्या कंपनीमध्ये? 20 लाख. आठवतं ना? का बुडाले? नाही आहे ना? हा, 20 लाख रुपये गुंतवले. आणि बाकीच्या 30 माणसांनी प्रत्येकी 1 लाख रुपये गुंतवले. म्हणजे किती गुंतवले? 30 लाख रुपये. म्हणजे टोटल किती पैसे गुंतवले? 50 लाख. या 50 लाखालाच आपण म्हणतो सम इन्व्हेस्टमेंट.
किंवा सम इन्व्हेस्टेड, यालाच काय म्हणतो आपण, सम इन्व्हेस्टेड. सम म्हणजे काय, ऍडिशन. कोणाची ऍडिशन, इन्व्हेस्टमेंटची. या सर्वांची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, सम इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ हा झाला टोटल कंपनीमध्ये किती पैसे गुंतवले. आणि हे काढण्यासाठी नेहमी कोणता फॉर्म्युला वापरायचा, शेअर. चला माझे सोडून द्या विषय. 30 शेअर आहे आणि 30 शेअर आहे ना, आणि प्रत्येकाने किती रुपयाला घेतलाय तो, 1 लाखाला. मग 30 शेअर गुणिले अमाऊंट केल्यावरती किती येणार आहे, 30 लाख. म्हणून टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर काय करायचं, नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावर आपल्याला बरेच क्वेश्चन पुढे आहे. पुन्हा सांगतो बघा, एक एक्झाम्पल म्हणून देतो मी तुम्हाला. सपोज बघा, एक लक्ष द्या, माझ्याकडे काही शेअर आहे, त्या शेअरची जी प्राइस आहे का ती आहे सपोज 500 रुपये. एका शेअरची प्राइस किती आहे, 500 रुपये. एका शेअरची प्राइस किती आहे, 500 रुपये. आणि माझ्याकडे तशा प्रकारचे 50 शेअर आहेत, 50 शेअर आहेत. तर मला सांगा सम इन्व्हेस्टेड किती असेल रे. सम इन्व्हेस्टेड म्हणजे त्या कंपनीत एकूण किती पैसे गुंतवले असणार आहे, तर दोघांचं काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन. नंबर ऑफ शेअर किती आहे, 50 इंटू मार्केट व्हॅल्यू किती, बरं ही 500 रुपयाला घेतला ना, म्हणजे 500 असणार आहे. 5 5 25, 1 2 3 25,000 रुपये. अलग लक्षात. याच्यावर पुढे गेलं आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणजे टोटल कंपनीमध्ये आपण किती इन्व्हेस्टमेंट केली त्यालाच आपण म्हणतो सम इन्व्हेस्टमेंट. आणि सम इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, नंबर ऑफ शेअर्स 10 20 40 50 100 किती पण शेअर असतील इंटू काय करायचं, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू घ्यायच्या, फेस व्हॅल्यू कधीही घ्यायची नाही, मार्केट व्हॅल्यू घ्यायची. इथपर्यंत कळेल का, नक्की. हा फॉर्म्युला तुम्हाला नंतर व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो पटकन, इथे लक्ष द्या सर्वांनी. रेट ऑफ रिटर्न काय, त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काय ते सांगतोच, पण त्याचा आधी अर्थ सांगतो काय. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय बघा, सपोज एखादी कंपनी आणि त्या कंपनीमध्ये मी काय केलं, पैसे गुंतवले, एक शेअर विकत घेतला. त्या कंपनीचा शेअर आहे जो मार्केट व्हॅल्यू जी आहे ती सपोज आहे 600 रुपीज, फक्त किती आहे 600. आणि हा मी काय घेतला, विकत घेतला. आणि एका वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर किंवा काहीतरी कालावधीनंतर या 600 रुपयांचे माझ्याकडे झाले 800 रुपये. म्हणजे किती प्रॉफिट झाला रे याला, 200 रुपये प्रॉफिट झाला ना. अलग लक्षात मी काय म्हणतोय, 200 रुपये काय झाला, आपल्याला प्रॉफिट झाला. मग प्रश्न असा आहे का, रेट ऑफ रिटर्न म्हणजे किती टक्के, रेटचा अर्थ कसा असतो, पर्सेंट मध्ये. रेटचा अर्थ का, पर्सेंट. काल शिकलो ना आपण, किती पर्सेंट रिटर्न झाले, मला किती टक्के फायदा झालाय, किती रुपये फायदा झालाय, 200. पण किती टक्के झालाय, रेट म्हणजे टक्के, टक्के काढायचे असतात आपल्याला. मग हे काढण्यासाठी काय करावं लागतं बघा, काय करावं लागतं, तर आपण किती पैसे गुंतवले होते, 600. यात फायदा कितीचा झाला आहे, 200 रुपयांचा. आणि रेट काढायचा असेल तर नेहमी मल्टिप्लाय काय करावं लागतं, 100. कशाचा, आपण रेट काढण्यासाठी मल्टिप्लाय काय करावं लागतं, 100. कॅल्क्युलेशन करून बघू आपण. 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल. इथं काय आले बरं, 2 1 जा 2, 2 3 जा किती, इथं 6. इथं वरती काय आले, 100/3. 100/3 म्हणजे किती येणार आहे, 33.3%. याचा अर्थ प्रॉफिट किती टक्के झालाय, 33.3%. म्हणजे रेट ऑफ रिटर्न ह्या टोटल बिझनेस मध्ये किती पर्सेंट आहे, 33.3%. लक्षात आलं का. कधी कधी तुम्हाला रेट ऑफ रिटर्न देतील आणि तुम्हाला किती प्रॉफिट झाले हे विचारतील, ते पण काढता येऊ शकतं. तसं पण आहे एक एक्झाम्पल, ते बी काढतील. आणि हे सर्व कशाने काढता येईल त्याचा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. ही कळालं काय सांगितलं, त्याचा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढण्याचा एक फॉर्म्युला काय, तर टोटल इन्व्हेस्टमेंट, सॉरी टोटल, हे घेऊ शकतो आपण, टोटल डिवायडंट आपण घेऊ शकतो टोटल
टोटल नाही म्हणता आपल्याला काय म्हणू शकतो, हा सम इन्व्हेस्टेड आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून मल्टिप्लाय काय करायचं आपल्याला 100. म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हायडंट. डिव्हायडंट म्हणजे कसा असतो रे, नफा असतो सांगितलं ना. डिव्हायडंट म्हणजे काय, नफा. जसं इथं आपण किती लिहिलं होतं नफावरती 200 रुपये, भागिले काय लिहिली होती, सम ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती होती टोटल इन्व्हेस्टमेंट 600 इंटू काय केलं होतं आपण 100. त्याचं कॅल्क्युलेशन आलं, ते आलं होतं आपलं 33%. म्हणून रेट ऑफ रिटर्न काढण्याचा फॉर्म्युला काय, टोटल डिव्हायडंट. टोटल डिव्हायडंटचा अर्थ काय, एकूण नफा डिवाइड बाय काय, सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, टोटल किती पैसे गुंतवले इंटू काय करायचं 100. याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि मग काय काढायचं आपल्याला, रेट ऑफ रिटर्न काढायचं. अजून एक सिंपल सांगतो रे बाबड्यांनो, तुम्हाला एक लक्ष द्या. हा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला कुठेच यूज करता येत नाही. त्यासाठी आपल्याला सम इन्व्हेस्टमेंट काय ती काढावं लागते पहिली, सम इन्व्हेस्टेड. आणि सम इन्व्हेस्टेड काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय राहतो, नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. पहिले हे सॉल्व्ह करून हे सम ऑफ इन्व्हेस्टमेंट काढावं लागते, नंतर ही टाकायची. टोटल डिव्हायडंट काढायचं असेल तर काय, तर टोटल डिव्हायडंट काढण्यासाठी एक साधा सिंपलचा फॉर्म्युला सांगतो, बुक मध्ये नाहीये पण तिची आपल्याला गरज पडेल. टोटल डिव्हायडंट काढण्यासाठी तुम्ही काय फॉर्म्युला यूज करू शकतात, नंबर ऑफ शेअर इंटू काय म्हणू शकतो आपण याला, प्रॉफिट किंवा डिव्हायडंट किंवा प्रॉफिट लिहितो ना आपण वरती. मग एका शेअरला जर 200 रुपये प्रॉफिट झाला असेल आणि असे जर मी 5 शेअर घेतले असते तर 5 गुणिले 2 10 म्हणजे 1000. मग इथं वरती किती लिहिले असते आपण 1000. लक्षात आलं ना, ही एका शेअरची व्हॅल्यू. पण असे माझ्याकडे 5 शेअर असते, एका शेअरला 200 रुपये नफा आहे, तर 5 शेअरला किती नफा झाला असता माझ्याकडे 1000 रुपये. मग इथं मी 1000 लिहिले असते वरती. लक्षात आलं काय सांगतोय, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मुलांचा प्रॉब्लेम फायनान्शियल प्लॅनिंगला काय येतो, तर या बेसिक कन्सेप्टच कळत नाही स्कूलमध्ये, म्हणून हे अवघड जातात. या बेसिक कन्सेप्ट जर कळाले, हे फॉर्म्युले कसे तयार होतात हे जर कळालं तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. पोरं काय करतात, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला सुरुवात करतात, तिने काहीच कळणार नाही. ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, कारण की असा फॉर्म्युला तुम्हाला बुक मध्ये नाहीये कुठंच आणि स्कूलमध्ये पण सांगत नाहीये. त्यामुळे हे कळालं पाहिजे. हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी पण माहिती पाहिजेच, तरच तर पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, अन्यथा नाही होत. लक्षात आलं कितपर्यंत, नक्की एवढं सर्व आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघायचं होतं. बरं, मग आता आपण 4.3 साठी ज्या काय बेसिक कन्सेप्ट ह्या आपण सर्व क्लिअर केल्या. आता आपण प्रॅक्टिस सेट डायरेक्ट बघूया 4.3. आता 4.3 मध्ये जवळपास आपल्याला 6 एक्झाम्पल आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण 1-2 घेऊन बाकीच्या पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. मग आता यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय बघा. फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बुक मध्ये. काय बरं, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर अँड वर्ड. तुम्हाला एक टेबल दिलाय, तो टेबल काय फक्त करायचं तुम्हाला, फिलिंग द ब्लँक आहे, बाकी काहीच नाहीये. मग इथं काय दिलंय बरं, तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहे 1, 2 and 3. इकडे काय दिलंय बरं तुम्हाला, फेस व्हॅल्यू फर्स्ट मध्ये. सेकंड मध्ये काय दिलंय तुम्हाला, शेअर इज ऍट. आणि लास्ट काय दिलंय तुम्हाला इथं, मार्केट व्हॅल्यू MV दिलाय. काय दिलाय, MV. अजून काय काय दिलंय तुम्हाला इथं किती दिलाय तुम्हाला, 100 रुपीज 100 दिलंय. नेक्स्ट पुढे काय दिलंय, पार. आणि इथं काय दिलंय तुम्हाला, डॅश डॅश आहे. सेकंड मध्ये काय बरं, इथं डॅश डॅश आहे. आणि पुढे काय दिलंय तुम्हाला, प्रीमियम 500, प्रीमियम रुपीज 500. आणि पुढे काय दिलंय, रुपीज 575. आणि थर्ड मध्ये काय दिलंय तुम्हाला, 10 रुपीज 10 दिलेला आहे. अजून काय दिलंय रे, डॅश 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 दिलंय इथं काय दिलंय, रुपीज 5. सिंपल आहे. आता याचा अर्थ काय करायचं बघा, पहिल्या याच्यात 100 आहे,
शेअर कसा आहे बरं? पार आहे. पार याचा अर्थ काय? इक्वल आहे. इक्वल कोणाला इक्वल आहे? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. पार तेव्हाच असतो जेव्हा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असते. मग इथं जर 100 असेल तर इथं सुद्धा किती असणार आहे? 100 रुपीज होणार आहेत. बरोबर? ओके. इथं आपल्याला फिल करायचं आहे. इथं प्रीमियम आहे. प्रीमियम म्हणजे काय? जास्त. किती जास्त पैसे मिळाले? 500 रुपये. मग तो मार्केटमध्ये कितीला विकला गेलाय? 575, 575. म्हणजे याची मूळ किंमत किती असणार आहे? 75 रुपीज. किती असणार आहे? 75. कारण की 75 मध्ये काय होणार आहे? प्रीमियम ऍड होणार आहे. आणि प्रीमियम किती आहे रे? 500 ऑलरेडी सांगितलंय. मग या 500 मध्ये 75 ऍड केलं तर 575 होणार आहे ना? कळलं का? ओके. नेक्स्ट काय? इथं काय? फेस व्हॅल्यू 10, पण मार्केट व्हॅल्यू काय झाली? 5. याचा अर्थ इथं कमी झाले. कमी झाले म्हणजे काय झालं? डिस्काउंट. इथं काय ना आपण? डिस्काउंट ₹5. 5 रुपये डिस्काउंट असेल. लक्षात आलं का? एक गोष्ट तुम्हाला आता मी सांगतो इथं. एक गोष्ट तुम्हाला इथं कळेल. काय बघा, पार चा मिनिंग काय राहू शकतो? पुन्हा सांगतो, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय राहते? मार्केट व्हॅल्यू. झालं? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय राहतं? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू. म्हणून आपण असं लिहू शकतो ना, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. बघा नाही, पुस्तकात नाही फॉर्म्युले, पण हे सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला. याची गरज आहे पुढे. कळायला पाहिजे आपल्याला. बेसिक कन्सेप्ट ही. मार्केट व्हॅल्यू तेव्हाच मिळते आपल्याला जेव्हा त्यात प्रीमियम आणि काय ऍड करावा लागतो? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू 75, प्रीमियम 500, म्हणजे तर 75 झाला ना. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपोआप तयार होऊन राहिला. याचं याची गरज पडते आपल्याला. बरं, डिस्काउंट म्हणजे काय होणार आहे बरं? आता डिस्काउंट, डिस्काउंटला आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो बरं? काही बी फॉर्म्युला होऊ शकतो. इथं काय होऊ शकतं? इथं तर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्काउंट प्लस मार्केट व्हॅल्यू. होईल का नाही रे बाबा हा फॉर्म्युला? डिस्काउंट किती आहे? 5 रुपये प्लस मार्केट व्हॅल्यू किती? 5. म्हणजे काय ना तुमचा फेस व्हॅल्यू. झालं ना? अच्छा, काही बी फॉर्म्युला तयार होऊ शकतात. तुम्हाला ते टायमिंग कळाले पाहिजे. काय म्हणजे तुम्हाला फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि प्रीमियम, पार, डिस्काउंट हे शब्द जर व्यवस्थित कळाले तर तुम्ही कोणताही फॉर्म्युला कसा तयार करू शकता, जो बुक मध्ये असू नये तर नसू तरी इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. कळालं का? पहिला क्वेश्चन. काय डाऊट राहील का? नाही. क्वेश्चन नंबर 2 बघा तुमच्या समोर. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू 100. बघा, मिस्टर अमोल एक तिने काय केले? शेअर परचेस केले. किती शेअर केले परचेस? 50. किती शेअर परचेस केले? 50. मग इथं काय काय लिहू का? गिवन काय काय? हिअर नंबर ऑफ शेअर किती दिले बरं? 50. बरोबर ना? गिवन ती लिहून टाकू. नंतर काय? फेस व्हॅल्यू. अजून काय दिले आपल्याला? फेस व्हॅल्यू ऑफ शेअर किती दिले? 100 रुपीज. 100 रुपीज. ओके. नेक्स्ट काय? when the market value of the share was ₹80. आता मार्केट व्हॅल्यू दिली म्हणजे कोण दिले? MV इज इक्वल टू काय? 80 रुपीज. काय झालं असेल रे इथं? डिस्काउंट. फेस व्हॅल्यू जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू काय? आणि मार्केट व्हॅल्यू कमी असते का? असा लॉस झाला. लॉस नाही म्हणायचं, पण त्याला काय म्हणायचं? डिस्काउंट. याच्यात काय ते डिस्काउंट झालेलं आहे, लॉस झालेला आहे. बघू काय असं. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हायडंट. कंपनीने यांना किती टक्के डिव्हायडंट दिलाय? 20%. म्हणजे ज्यांनी 100 रुपये भरलेले असेल त्यांना किती दिले? 120 रुपये. इथं डिव्हायडंट लिहितो मी. चला, डिव्हायडंट इज इक्वल टू किती असतं इथं? 20%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. काय काढायचं इथं? रेट ऑफ रिटर्न काढायचं. काय काढायचं? रेट ऑफ रिटर्न. ROR बघायची, बघितलं ना. आणि ROR काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो? लिहून दिला होता मी आता. इथे लिहितो वाटलंच एकदा. बरं, रेट ऑफ रिटर्न काढण्याचा कोणता फॉर्म्युला होता बरं इथं? काय फॉर्म्युला होता?
इथं का आता मल्टिप्लाय, इथं खाली तुम्हाला मी फॉर्म्युला लिहायला लावला होता, सॉरी काय फॉर्म्युला होता आपल्याला, सम इन्व्हेस्टेड, इथं का आता सम इन्व्हेस्टेड, आणि इथं का आता बरं डिवायडंट, इथं का आता डिवायडंट, बरोबर ना, का आता डिवायडंट. वरती लिहायची असती टोटल डिवायडंट, खाली काय लिहायची असती सम इन्व्हेस्टेड, इंटू काय करायचं आपल्याला 100, म्हणजे काय मिळणार आपल्याला रेट ऑफ रिटर्न्स मिळणार आहे. म्हणजे तो फॉर्म्युला लिहायचा, तो आता लिहायचा, तो नंतर लिहायचा आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला पहिलं काय लागतं बरं, इथं डिवायडंट लागतात ना, किती काय लागतात इथं डिवायडंटची एकूण अमाऊंट पाहिजे, अजून कसले अमाऊंट पाहिजे तुम्हाला, सम इन्व्हेस्टेड लागते. मग आपण एक काम करू, सर्वात पहिले काय सॉल्व्ह करू बरं, पहिलं सॉल्व्ह करू, इथं काय काढू आपण, सम इन्व्हेस्टेड किती ती काढू, बरं चला काय हरकत नाही, ती पहिली काढा किंवा ती पहिली काढा काय हरकत नाही. सम इन्व्हेस्टेड, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला कसा असतो बरं, काय असतो फॉर्म्युला, नंबर ऑफ शेअर इंटू काय काढायला लागतं आपल्याला, मार्केट व्हॅल्यू, काय काढायला लागतं आपल्याला, मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आलं लक्षात. मग आता मला सांगा नंबर ऑफ शेअर्स किती येतं 50 इंटू मार्केट व्हॅल्यू किती येतं 80, 8 म्हणजे 8 4 चा किती नाही इथं 40, 2 0 तसेच ठेवले, म्हणजे इथं सम इन्व्हेस्टेड त्या बिझनेस मध्ये एकूण किती इन्व्हेस्ट केले रे पैसे, इथं 4000, 4000, म्हणजे तुम्हाला सम इन्व्हेस्टेडची व्हॅल्यू मिळाली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची, डिवायडंटची व्हॅल्यू काढायची, मग आपण त्याला म्हणू शकतो काय, सेकंड वाला काय, टोटल डिवायडंट किंवा डिवायडंट, टोटल डिवायडंट, टोटल डिवायडंट. आता बघा टोटल डिवायडंट किती पर्सेंट आहे बरं, 20%. टोटल डिवायडंट नेहमी कशा असतो बरं, फेस व्हॅल्यूवर. नफा जो मिळतो तो कधी मार्केट व्हॅल्यूवर मिळत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. नफा जो मिळतो तो कशावर मिळतो, नेहमी फेस व्हॅल्यूवरच मिळतो, मार्केट व्हॅल्यूवर कधीही नफा मिळत नाही. मग डिवायडंटचा अर्थ आपल्याला कोणता असतो बरं, थोडक्यात नफा असतो. मग नफा किती पर्सेंट आहे बरं, 20% ऑफ कशावर मिळतो, नेहमी फेस व्हॅल्यूच मिळतो, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे हा पण एक फॉर्म्युला आहे कशासाठी, सम इन्व्हेस्टेड साठी. आणि टोटल डिवायडंट काढण्यासाठी का डिवायडंट काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज ऑफ फेस व्हॅल्यू. प्रत्येकच फेस व्हॅल्यूच असते, ती कधीही मार्केट व्हॅल्यू नसते. नफा हा नेहमी फेस व्हॅल्यूवरच मिळतो, हे लक्षात ठेवा. मग आता बघा 20% आहे, मग 20% आपण म्हणजे किती होणार इथं, इंटू फेस व्हॅल्यू किती रे, इथं फेस व्हॅल्यू आहे 100, 100 गेट कॅन्सल. म्हणजे याचा अर्थ डिवायडंट किती, सॉरी फक्त डिवायडंट काढलं बरं का आपण पहिल्यांदा काय काढला, डिवायडंट काढलं, टोटल नंतर काढू. म्हणजे याचा अर्थ एका शेअरला किती पैसे नफा मिळाला असणार आहे, 20 रुपीज. एका शेअरचं कारण कारण की फेस व्हॅल्यू एका शेअरची असते, मग एका शेअरला किती रुपये नफा मिळालाय, 20 रुपीज. तर आपल्याकडे किती शेअर आहे, 50 शेअर आहे, कारण की इथं टोटल लागते ना, इथं काय लागतो आपल्याला, टोटल डिवायडंट लागतो, म्हणून आता मी इथं लिहितो. आता आपल्याला काढायचं आहे टोटल डिवायडंट, आणि टोटल डिवायडंट काढण्यासाठी पुन्हा तेच काय, नंबर ऑफ शेअर इंटू काय करायचं आपल्याला, डिवायडंट. मग मला सांगा नंबर ऑफ शेअर पुन्हा किती आपले 50. काय आपण मल्टिप्लिकेशन करतोय, कारण की ते एका शेअरला 20 रुपये ना, तर 2 शेअरला किती होणार आहे 40, 3 शेअरला 60, किती शेअर आहे आपल्याकडे 50, म्हणजे दोघांचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ इथं किती होणार आहे बरं, 1000 रुपीज. हा काय असणार आहे टोटल डिवायडंट. टोटल डिवायडंट किती आला 1000. मग आता आपण इकडे फॉर्म्युला लिहूया. मग आता काय काढायचं आपल्याला, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिवायडंट अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग आता बघा रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिवायडंट किती आहे बरं आपला 1000 रुपीज अपॉन टोटल किती आहे 1000. सम इन्व्हेस्टेड किती रे, किती सम इन्व्हेस्टेड केले आपण 4000 रुपीज इंटू काय करतो आपण इथं नेहमी 100 करतो, काय करतो इथं 100. मग आता कॅल्क्युलेशन करू आपण, 3 0 गेट कॅन्सल, 3 0 गेट कॅन्सल, 4 1 जा 4 4 25 जा 100, म्हणजेच किती आले इथं
25 इंटू 1 म्हणजे 25 राहतो. रेट नेहमी कशात असतो? पर्सेंट मध्ये. म्हणजे याचा अर्थ ज्यांनी कोणी 50 शेअर विकत घेतले, फेस व्हॅल्यू 100 नी, मार्केट व्हॅल्यू 18 नी, डिवायडन 20% नी, याचा अर्थ त्याला किती पैसे नफा झाला असणार आहे? 25%. किती असणार आहे? 25. बरोबर आहे? कळलं सगळ्यांना? नक्की. पुन्हा एकदा मी सांगतो. क्वेश्चन काय? एक काय दिलं? कोण नाव दिलं? काय? मिस्टर अमोल. एक व्यक्ती अमोल नावाचा, तिने काय केले? 50 शेअर विकत घेतले. पण ते शेअर विकत घेताना त्याची फेस व्हॅल्यू किती होती? फक्त 100. पण त्याला ती मिळाली कितीला? 18 ला. म्हणजे मार्केट व्हॅल्यू घेणं देणं, शेअर घेणं देणं नेहमी कोणत्या प्राइसला असतं? मार्केट व्हॅल्यूला. डिवायडन किती पर्सेंट आहे? 20. म्हणजे त्याला किती पैसे नफा झाला? इथं 20%. तर टोटल शेअर मध्ये त्याला किती नफा झाला ते काढायचं. मग हे काढण्यासाठी रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल का असतो? टोटल डिवायडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. मग यासाठी तुम्हाला टोटल डिवायडंड काढायचा असतो आणि काय काढायचंय? सम इन्व्हेस्टेड. आता मी पहिले सम इन्व्हेस्टेड काढलं, काय हरकत नाही, काही काढा, काही प्रॉब्लेम नाही. सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय असतो? सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? टोटल किती पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. एका शेअरची जर त्यांनी व्हॅल्यू 100 किती दिलेली आहे? 80. पण तिने एक शेअरचे 80 रुपये दिले, पण शेअर किती घेतले? 50. म्हणजे 80 रुपये दिले की याचा अर्थ नाही. तर 80 इंटू 50 म्हणजे टोटल तिने किती पैसे भरले त्या मार्केट, त्या शेअर मार्केटमध्ये? 4000 रुपये. सम इन्व्हेस्टेड का आली? बर. आता डिव्हिडंड काढायचं आहे. मग एका शेअरला किती टक्के नफा होऊ राहिला? एका शेअरला 20%. आणि नफा नेहमी कशाला असतो? फेस व्हॅल्यूला. मग फेस व्हॅल्यू किती होती आपली? 100. 100 ला काय झालं बरं इथं? 20% प्रॉफिट. म्हणजे याचा अर्थ एका शेअरला किती प्रॉफिट झाला त्याला? 20 रुपये. एका शेअरला जर 20 रुपये प्रॉफिट झालं, त्याचे शेअर त्याच्या किती असे? 50 आहे. म्हणजे टोटल प्रॉफिट किती होणार आहे? तर टोटल इन्व्हेस्टेड म्हणजे प्रॉफिट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू काय? डिवायडंड. नंबर ऑफ शेअर 50 डिवायडंड 20. म्हणजे त्याला टोटल किती नफा झालाय? 100 रुपये, सॉरी 1000 रुपयांचा नफा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ किती पर्सेंट नफा झालाय. आणि किती पर्सेंट नफ्याचाच अर्थ काय असतो? रेट ऑफ रिटर्न. रिटर्न म्हणजे किती टक्क्यांनी पैसे मला परत मिळाले, म्हणजे नफा मिळाला. तर त्यासाठी पुन्हा फॉर्म्युला टोटल इन्व्हेस्टेड अपॉन टोटल डिवायडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू काय? 100. मग टोटल डिवायडंड किती आला आपला? 1000. सम इन्व्हेस्ट किती? 4000 इंटू काय? 100. कॅल्क्युलेशन केलं, 25% आता आला रेट ऑफ रिटर्न आला. येईल का लक्षात? नक्की. एकदम. काही डाऊट राहील का? अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट करा. थँक्यू सो मच.